मुंबईच्या मुलुंडमध्ये मध्यरात्री मनसेच्या वतीने भव्य स्वातंत्र्य दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। धो-धो पाऊस सुरू असतानाही मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह मनसे पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहात तिरंग्याला सलामी देत स्वातंत्र्य दिन साजरा केला। मनसे नेते राजेश चव्हाण आणि एकनिष्ठ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात अमित राज ठाकरे यांच्या हस्ते मध्यरात्री ध्वजारोहण करण्यात आलं। यंदाच्या सोहळ्याची थीम भारताचे संविधान आणि जंतर मंतर अशी ठेवण्यात आली होती। यावेळी अमर ज्योत प्रज्वलित करण्यात आली। तसेच माझी 5 मिनिटं माझ्या राष्ट्रगीतासाठी या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आले आणि सामूहिकरित्या राष्ट्रगीत गायलं। विशेष म्हणजे मुसळधार पावसाची पर्वा न करता अमित ठाकरे, मनसे नेते आणि नागरिकांनी तिरंग्याला सलामी देत देशभक्तीचा उत्साह कायम ठेवला। आजचं ध्वजारोहण हे खूप सुंदर अशा प्रकारे संपन्न झालेलं आहे आणि झेंजी हा कोणत्या प्रकारे म्हणजे झेंजीना आज अमित साहेबांकडनं केवढ्या अपेक्षा आहेत हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की अमित साहेबांना भेटण्यासाठी ते अक्षरशः तुटून पडले होते या ठिकाणी आणि प्रत्येकजण अमित साहेबांना भेटत होता आणि प्रत्येकजण अमित साहेबांना सपोर्ट करत होता की साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून। पावसात देखील सर्वजण उभे राहिलेले होते, लोकांचा उत्साह यावेळेला पाहायला मिळाला। पाऊस किती आला तरी लोक या ठिकाणी स्वातंत्र्य दिन फार मोठ्या उत्साहात साजरा करतात। प्रतिवर्षी हा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा होतो आणि पावसाचा थोडा का होईना हा वर्षा होत असतो, परंतु जनता या ठिकाणी मात्र ठामपणे आपल्या देशबांधवांच्या नागरिकांच्या सलामीसाठी या ठिकाणी उभी असते। त्याच्याबरोबर तुमचे नेते अमित ठाकरे आणि इतर नेते देखील पावसात उभे राहून संपूर्ण ध्वजारोहण राष्ट्रगीत पार पडेपर्यंत शेवटी हा आपल्या राष्ट्राचा सन्मान आहे, आपल्या हा ध्वजाचा सन्मान आहे। पाऊस काय उद्या वादळ वारं आलं तरी ज्यावेळेला राष्ट्रगीत चालू असतो त्यावेळेला आपण कोणी त्या ठिकाणून हलणार नाहीत।